महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। नांदेडमध्ये घाण पाणी साचल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात। नांदेड शहरातील शिडको परिसरातील ND 120 येथील नालंदा बुद्धविहाराजवळ इंदिरा गांधी कॉलेजच्या समोर झालेल्या सिमेंट रस्त्याच्या कामामुळे स्थानिक रहिवाशांना दूषित पाणी साचण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे। श्रीमती चंद्रकला मधुकरराव निखाते, मोहम्मद बबलू कासार, किशनराव मस्के, मोहम्मद अजीज कासार यांच्या घरासमोर हे पाणी साचत असून त्यांच्या कुटुंबाचे आरोग्य धोक्यात आले आहे। डेंग्यू, हिवताप, मलेरिया यासारख्या आजाराची भीती निर्माण झाली आहे। नागरिकांनी संबंधित ठेकेदाराशी वारंवार संपर्क साधूनही ठेकेदारांनी ते माझे कॉन्टॅक्ट नाही, दुसऱ्याचं कॉन्टॅक्ट आहे सांगून जबाबदारी झटकली आहे। या गंभीर समस्येवर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी नागरिकांनी क्षेत्रीय अधिकारी महोदयांना निवेदन दिले आहे। या निवेदनाद्वारे संबंधित स्थळाची रस्त्याची पाहणी करून साचलेल्या दुर्गंधयुक्त पाण्याचे योग्य नियोजन करून ते तात्काळ कमी करण्याची मागणी केली आहे। तसेच रस्त्याचे काम सुरळीत करून देण्याची विनंतीही केली आहे। यावर तातडीने कारवाई झाल्यास नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहील आणि त्यांना दैनंदिन जीवनात होणारा त्रास कमी होईल। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हैबते, नांदेड। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।